आपले बोदेगाव इथे सर्व ओबीसी मंचावरले सर्व नेते सर्वांना आपल्या ओबीसी करता काम करण्याकरता आणि जे आलेलं समाज जे आज आमचे हे जी कंपनी नेते कंपनी जे समाजाकरता झटते याच्याकरता आतुरतेने वाट पाहणारे हे पहिलं म्हणजे प्राधान्य तुम्हाला, कारण तुम्ही जनता येत आम्ही येत, तर तुमच्याकरता जे आम्ही करतो ह्या धोरणाने तुम्ही पण सहकार करतात. तर ह्या गोष्टी अशा काही नव्हत्या आतापर्यंत, पण काहीतरी कुठंतरी एक ठिणगी पडलेली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या एका माणसाने कुठंतरी एक समाजात ते निर्माण केलेलं आहे. तर हे जे दाखवून दिलेली बाजू आहे तर ही आपल्याला त्यांनी दाखवून दिली, आपण बघितलेली नाही, पण त्याच्यामुळं आतापर्यंत सांगायचं त्यांनी ऐकायचं आपण. तर त्याच गोष्टी अनुषित ते जे नेहमी करता सांगते की बाबा आमचं हे असं आमचं तसं, आपण कुठलाही 2 वर्षापासून विरोध केलेला नाही आहे. समाजाला मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळावं ही पहिल्यापासून आपली भावना आहे, पण कसं मिळावं तर स्वतंत्र मिळावं. 10% समाज नक्की मागासलेला आहे, त्याच्यातला त्या समाजाच्या गोरगरीब लेकराच्या शिक्षणाकरता याच्याकरता आरक्षण नक्की मिळावं, कारण पहिला पाठिंबा त्याला आपण केलेला आहे. आणि आज आपली तयारी की तुम्ही स्वतंत्र तुमचं स्वतंत्र तुम्ही मागा, याच्याकरता अख्खा ओबीसी एसी एसटी सगळा समाज तुम्हाला पाठीशी उभा आहे. पण तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेच्या ऊसतोड कामगाराच्या जे बिचारे रस्त्यावर उभा राहून खिळे आणि ते 2 रुपयाच्या जे रस्त्यावर हे करून दाढी कटिंग करून 20 रुपये 30 रुपये कमी देत याच्यामध्ये कशाला तुम्ही अडचण आणता. तर स्वतंत्र मिळलं आज 75 वर्षे त्यालाच आपण सहकार करीत आलेलो आहोत. 75 वर्षे केंद्रापासून तर महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी राज्य त्याला दिलेलं आहे. आपली आजही तयारीची काही नाही, पण तुम्ही कुठंतरी एका माणसाकरता जर देशामध्ये वीज पेरीत असताना आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही प्रस्थापित लोक त्या माणसाला साथ देऊन जर देशाचा विकासाच्या ऐवजी भकास करीत असताना तर याला कुठंतरी आळा घालण्याकरता आपल्या ओबीसी समाजाला पण कुठंतरी एक होणं गरजेचं आहे. आणि माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सगळ्याला की बाबा त्याला जे कळतंय ते तुम्हाला का कळत नाही. तुमचे लेकरं बाळं काय करते, त्याचे लेकरं बाळं आहे, तुमचे लेकरं बाळं नाहीत का? तुमच्या लेकरा बाळाला म्हणजे जे उसळ तोडतात. आज मला तुम्हाला सांगतो याच्यात कमीत कमी 25% जनता अजून वाढली असते आपली. ऊस तोडायला गेलेल्या लोकांमुळं आज गर्दी कमी गेले का नाही. लेकरं बाळा उसाळा इथं ठेवून उपाशी तापाशी इथं काय करतात काय नाही, त्याचा अवमेळ आहे का नाही त्या लेकरायचा. मग हे एवढे प्रस्थापित लोक असून तुम्ही नक्की 10% तुम्हाला जे दिलं एसीबीसी याचं तर तुम्ही घ्या ना, नाही म्हणत नाही. अखेर एवढे मंचावर जे लोक आहेत हे समाज जे सगळा तुम्हाला पाठिंबा आहे, पण स्वतंत्र घ्या. कारण गरीबाला उगच काटे टोचू नका, त्याच्या अंगात पहिलंच रगत राहिलेलं नाही आणि तुम्ही त्यालाच काटे टोचिता घेईन तर मी याच्यातून घेईन. ही जी लढाई आहे हे मराठा समाजाने पण सुचून आणि ध्यानात घेणं गरजेचं आहे. ही लढाई प्रस्थापित लोकांची 10% मागासलेल्या मराठाकरता ही लढाई नाही आहे, प्रस्थापित लोकांची लढाई आहे. तर एवढीच माझी कळकळीची विनंती आहे, त्याला जे कळतंय त्याचे आमदार खासदार तुम्हाला सांगतो त्याच्या स्वार्थाकरता गुडघ्यापर्यंत चड्या भरूस्तर टेजवर पळतात, रसद पुरीत आहेत. अरे आपल्याजवळ तर काही पुराय करता नाही आहे, आपण सगळे सामान्यच आहेत. आता तुम्हाला माझ्या गोठण बळीतात्याला माहिती आहे, हाके साहेबाला माहिती आहे, ससाने साहेबाला माहिती आहे आणि सानप साहेबाला हे सगळ्यालाच आणि राजू भाऊला पण माहिती आहे. राजू भाऊचा माझा लहानपणीचाच मित्रपण आहे. मी सकाळी 3 टन ऊस तोडून आलेलो आहे. 3 टन ऊस तोडून समाजाकरता जालन्याची सभा हँडल करून रामजीचा असा आती फोन चालू होता की म्हणलं रामजी माझी लय परिस्थिती बिकट आहे, पण नाही म्हणे मामा यावंच लागेल. कारण तुम्ही जे सांगतात हे समाजाला तुम्हाला कळकळीचं, कारण कळकळ ही जो काम करतो जो कष्ट करतो ज्याच्या अंगाचं रक्त निघतं त्यालाच कळतं. याच्या अंगाचं रक्त निघणाराची लढाई नाही, हे प्रस्थापित लोकांची राजकीय लढाई आहे. ही काही कुठलीही तुम्हाला सांगतो 10% मागासलेल्या समाजाकरता लढाई नाही, हे पण त्या समाजाने समजून घ्यावा.
आणि ते जे 3-3 बऱ्याच सांगत आहेत ते जर उद्या ते म्हणले नाही आम्हीच भारी आहे तर उद्या हे 80% ओबीसी समाज आहे, SC ST हे 80% समाज आहे आपला. आपण जर एकांत्र आलो तर नक्कीच नाही जर सरकारला कळलं नाही जर या समाजाला कळलं तर उद्या ह्या येणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या नगरपालिके पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या इलेक्शन करता ह्या इलेक्शनच्या दोरी आपल्या वोट बँकमधून आपल्याला त्याला दाखवून देणं हे गरजेचं आहे. सर्वांनी एक विचाराने एकजुटीनं आपला जो उमेदवार असेल ते जसं वागते तसं तुम्ही वागायचं शिका एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि माझे लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम जय महाराष्ट्र.